तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर. कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67. RTO कार्यालयाचे अधिकारी अवजड वाहनांकडून एजंट मार्फत पैसे उकळत आहेत असा आरोप बहुउद्देशीय वाहन चालक मालक माथाडी मंडळाचे अध्यक्ष LG पांडुळे आणि अजय मखरे यांनी केलाय. अहिल्यानगर शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांकडून RTO कार्यालयाचे अधिकारी एजंट मार्फत पैसे घेत आहेत असा मोठा गौप्यस्फोट RTO कार्यालयाच्या आवारामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेतून पांडुळे आणि मखरे यांनी केलाय. एकूण ओव्हरलोडच्या गाड्या ज्या आहेत 3714 वाहनं जा ये करतात. त्या 3714 कडनं अनाधिकृतपणे 3000 रुपये दरमहा एजंट मार्फत बेकायदेशीर गोळा केले जातात. 1 ते 10 तारखेपर्यंत ते सर्व रक्कम गोळा होती. नंतर त्याचे ह्याप्रमाणे यादी बनवल्या जाते आणि यादी त्या फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांना वाटप केली जाते. ती यादी टाईप करून वाटप दिल्यानंतर त्या गाड्यांना नगरच्या हद्दीमध्ये किती वेळा आले गेले तरी त्यांच्यावर कारवाई होणार नाही, किती ओव्हरलोड असो. पण जर त्यांनी कार्ड नसेल काढलं, त्याला कार्ड नाव आहे, कार्ड म्हणजे खरोखर कार्ड देतात असं नाही, फक्त नाव द्यायचा, नंबर द्यायचा एजंट मार्फत आणि ते पैसे त्यांच्यापर्यंत पोचतात. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे श्यामराव चौधरी इन्स्पेक्टर, नंतर दुसरे मिथुन पाटील ARTO, तिसरं दिनेश पाटील आणि चौथे कल्पेश सूर्यवंशी. हे सर्व ऑर्गनायझिंग पैशाचं याचं त्याचं सर्व बघतात आणि माननीय सगळे साहेब यांच्याकडे तक्रार जरी घेऊन गेले तर ते पांघरून टाकतात. आता सांगायचं म्हणजे तक्रार जर आपण घेऊन गेलो, ह्यांना जर जनतेला दिसतं हे सर्व उघड्या डोळ्यांनी, तर मग हे सगळे साहेबांना का दिसत नाही? मग सगळे साहेबांनी त्यांचे डिफॉल्ट रिपोर्ट त्यांच्या वरिष्ठांकडे किती पाठवले आल्यापासून, किंवा पूर्वी कोणी पाठवले का? समजा आता मी जर विचित्र काम करत असलो आणि भ्रष्टाचाराचं करत असलो तर मला तर माझा रिपोर्ट गेला पाहिजे ना शासनाकडं. मग तो पाठवलाय का पाठवत नाहीत? मग ह्याच्यात सर्व हे लिंक आहे आणि ह्या लिंकमध्ये एजंट लोक जे जिल्ह्यातून पैसे गोळा करतात आणि ते पैसे सर्व एजंट म्हणजे फरक बघा, जे लायसन वगैरे काढतात ते एजंट नव्हे. एजंट म्हणजे यांनी पगारावर ठेवलेले खाजगी माणसं ज्याचं शिक्षण 8वी 9वी झालेलं आहे, परंतु त्याच्या अंगात 1.5 किलो सोनं असतं अंगावर आणि त्याला पगार 2 ते 2.5 लाख रुपये पगार असतो नुसता. फक्त त्यांनी अँटी करप्शननी जर पकडलं तर त्यांनी नाव यांचं सांगायचं नाही यांच्यासाठी म्हणून, तो गेलेली केस असती ती. अशा पद्धतीने यांचा भ्रष्टाचार आणि यांच्याकडे यांच्या अधिकाऱ्यांकडे गेलं, तुम्ही अर्ज द्या, जे काही चौकशी आम्ही करू. असे अर्ज अनेक आमच्या संघटनेने आम्ही सर्वांनी दिले, नागरिकांनी दिले, त्याचं कोणाचंही उत्तर दिलं नाही. आम्ही अर्ज फाईल करतो किंवा ह्याच्यावर अशी कारवाई केली, अजिबात उत्तर नाही. त्यांनी दाखवून द्यावं. तुमची मागणी काय? मागणी आहे की सर्व हे जे ओव्हरलोडचे जे बेकायदेशीर पैसे घेतात, पासिंगचे जे सहीचे पैसे घेतात आणि चेकपोस्टचे जे नाईट विकायचे पैसे घेतात, ही सर्व बंद व्हावं, तात्काळ बंद व्हावं आणि चालकांना, वंचित गरीब चालकांना याच्यापासून मुक्तता मिळावी. बऱ्याच जिल्ह्यामध्ये आता मुक्त झालेले आहेत. बरेच अधिकाऱ्यांनी आपलं जे बंद केलेले आहे हे बेकायदेशीर, तर हे बेकायदेशीर जे पैसे वसुली होती ही शासनाला काही जात नाही, शासनाच्या फंडात जात नाही, ही यांच्या खिशात जाती, ती बंद व्हावी. तसं त्यांनी बंद केल्याचं नमूद दाखवावं. नाही, त्यांना जर वाटते म्हणतात आता काय आम्हाला पुरावा द्या, हे कसे काय पैसे देतात लोक इथे, तर त्याचं कारण आहे, हे माझ्याकडे नंबर आहेत 100, एक नमुना म्हणून, तसे तर हजारो आहेत. या नंबरवरती मागील 2 वर्षात जर तुम्ही ओव्हरलोडची केस दाखवली मला, तर मी उपोषण आता किंवा कुठली कारवाई मी म्हणजे उपोषणालाच बसत नाही.
तुम्ही यांच्यावर कारवाई का करू शकत नाही? यांचे हप्ते चालू आहेत गेली 5-6 वर्षापासून एजंट मार्फत सर्व पैसे हे घेतात. मग या गाड्या तर जातात. आता यांचे मागं 2023-22चे आमच्याकडं पावत्या आहेत, टोल फाडल्याच्या पावत्या आहेत, CCTV फुटेज आहे. मग कसं नाही म्हणायचं की बाबा ह्या रोडवरनं ही गाडी गेलीच नाही. आणि विशेष म्हणजे जी ह्या गाड्यांवरती जर तुम्ही मला केस दाखवली की आम्ही ह्याच नंबराची साहेब 2023 मध्ये केस केलेली आहे, तर मी माझे उपोषण सोड, कारण हे केस करू शकत नाही. ह्या अशा आणलेत की ते त्यांच्या हप्ते देतात त्यांना. मग हे सर्व बंद होण्यासाठी बरं अर्ज यांचे वरिष्ठ काय सगळे वगैरे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत, बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. ओव्हरलोड वाहनांकडून बेकायदा पद्धतीने घेण्यात येत असलेले पैसे तात्काळ बंद करावेत. तसेच बेकायदा पैसे वसुली ही शासनाच्या तिजोरीत जात नसून त्यांच्या खिशात जातीये आणि ज्यांच्याकडून वसुली केली जातीये त्यांची यादीच आमच्याकडे असल्याचं या पत्रकार परिषदेमधून सांगितलं गेलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.